नमस्कार मंडळी. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही लेकुरवाडी टेकडी नंदाखोरा या परिसरात वृक्षारोपण केलं आणि त्या वृक्षारोपणाची सांगता सर्वात शेवटी टेकडीच्या सर्वात उंच भागावर एक वटवृक्ष लावला. आणि बघा, हा वटवृक्ष आता 2 व्हीलरवरनं जवळपास 4 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे. नर्सरीमधून याला आणण्यात आलं. या झाडाला 8 फूट उंचीचं हे झाड आहे वडाचं आणि जवळपास 301 वटवृक्षाचे बालतरू या टेकडीवर लावण्यात आले असून सर्वात शेवटी हा जो आता वटवृक्ष आमचे सुभाष भाऊ, गणेश भाऊ आणि मी एका अशा पद्धतीने, ही बघा, ही ती कलरची बकेट आहे 20 किलो आणि याच्यामध्ये माती भरल्यानंतर ती ओली केल्यानंतर त्याचं वजन वाढते आणि अशा पद्धतीने या टेकडीवरती असा खड्डा खोदून त्यामध्ये हे बघा, हे बकेटमधून काढलेलं झाड आहे. जवळपास हे 2 वर्ष ही कलम बकेटमध्येच होती. 301 वटवृक्षांचे बालतरू या टेकडीवर लावण्यात आले असून गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत पर्यावरण क्षेत्रात काम करणारे माझे जे मित्र आहेत, हे आहेत आमचे सर्पमित्र विजय खंडागडे, त्यानंतर सुभाष बोचरे, गणेश कोकाटे, राजेश शर्मा. हे 3 बाल विद्यार्थी आहेत आमचे बालवृक्ष मित्र. हे सर्व वृक्षांनाच आपला गुरु मानतात. वृक्ष माझा गुरु, वृक्ष कल्पतरू या उक्तीप्रमाणे आम्ही वृक्षांच्या अंगी जे गुण आहेत तेच गुण. नमस्कार. आजचा दिनांक आहे 21 जुलै 2024 आणि आपण व्हिडिओमध्ये जे ठिकाण पाहत आहात या ठिकाणाचं नाव आहे लेकुरवाडी आणि नंदाखोरा. आणि या टेकड्यांवर गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि बीजारोपण सुरू आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी जवळपास 1 क्विंटल विविध प्रजातीच्या झाडांचं बियाणं या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे झुडपांमध्ये. सोबतच 101 बेलवृक्ष लावण्यात आलेली असून पक्ष्यांसाठी प्रिय असलेली करवंदाची झाडंसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि आता आजच्या या गुरुपौर्णिमेचा समारोप हा भला मोठा एक वटवृक्ष लावून आम्ही करणार आहे. वृक्षांना अध्यात्मामध्ये वृक्षांना ऋषी म्हटलेलं आहे, ध्यानस्थ ऋषी. आणि आम्ही पर्यावरण मित्र जे आहे, वृक्षप्रेमी जे आहे, वृक्षमित्र जे आहे इथे या ठिकाणी जमलेले लहान थोर, आम्ही सर्व या वृक्षांनाच आपला गुरु मानतो. कारण की वृक्षांपासून बरंच काही शिकण्यासारखं असतंय. झाडाच्या सावलीमध्ये कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा व्यक्ती बसला तरी झाडाला काही त्याचा दोष लागत नाही किंवा झाड त्याचा काही दोष मानत नाही. झाडाच्या सावलीमध्ये कोणीही येऊन विसावू शकतो, तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो. एवढंच नाही, झाडाचं पान तोडलं काय, फळ तोडलं काय, फूल तोडलं का किंवा झाडाची फांदी तोडली का नव्हे, तर संपूर्ण झाड जरी तोडलं तरी सुद्धा हे स्थितप्रज्ञ आणि ध्यानस्थ असलेले हे ऋषी, हे झाड कधीही श्राप देत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ते कंप्लेंट्स कोणाजवळ करत नाही. तर या ठिकाणी मला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सांगावंसं वाटते की आपणही अशा ऋषींचं संवर्धन केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे. झाडं असले तरच तुमचं आमचं जगणं महत्त्वाचं आहे. नाही तर झाडं नसले तर आपलं जगणं
किती कठीण होईल हे सांगता येत नाही शब्दांमध्ये. तर या आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ध्यानस्थ ऋषींना मी वंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. अशा पद्धतीने आम्ही वृक्षांना गुरु मानलेला आहे आणि ही वटवृक्षाचे बालतरू आहेत. हा आमचा बालवृक्ष मित्र आहे आणि ही बालतरू 301 बालतरू आम्हाला ओम हास्य मंडळ खामगाव नाना नानी पार्क यांनी दिलेत. आणि अशी ही 301 म्हणजे 300 रोपं झुडपाच्या आतमध्ये आमची लावून झाली आणि या बालकांच्या हातूनच ती लावून घेतलीत. याकरता आम्हाला ओम हास्य मंडळातर्फे भरपूर सहकार्य झालेलं आहे. बघा ही छोटी छोटी वडाची रोपं अशी झुडपाच्या आतमध्ये म्हणजे यांचं आपसुकच संरक्षण होते गुरांढोरांपासून किंवा वन्यजीवांपासून. त्या ठिकाणी त्यांना कळतच नाही की इथं झाड आहे म्हणून आणि 2-3 वर्षात हे झाड एक चांगलं मोठं रूप धारण करते. 301 झाडं, 300 बालतरू आणि शेवटचं हे बघा, हे भलं मोठं एक वडाचं झाडच म्हणू आपण याला, गुटी कलमपासून तयार केलेलं होतं. 8 फूट उंचीचं हे झाड आहे आणि हा लेकुरवाडी टेकडीचा सर्वात वरचा भाग आहे, सपाट भाग आहे वरती. आणि इथं मी थांबतो. धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या आपल्याला शुभेच्छा. आपणही वृक्षांना गुरु मानावं. वृक्ष काहीच मागत नाही, फक्त देण्याचं काम करतो. आणि आम्ही काय काय वृक्षांपासून घेतो हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आपण नक्कीच हा व्हिडिओ बघून आपल्या गावालगतच्या टेकड्यांवर नक्कीच 5-25 तरी वडाची अशी मोठी झाडं लावाल अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी थांबतो. पूर्ण व्हिडिओ बघितला करिता धन्यवाद. पुन्हा भेटूच.